मित्रांनो, शनिवारच्या रात्री मिठाने करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला हा उपाय। मित्रांनो, आपण मिठाच्या उपायांबद्दल सांगणार आहोत जे अत्यंत सोपे आणि अचूक आहेत। हे उपाय जर तुम्ही शनिवारच्या दिवशी 2 किंवा 4 मिनिटे काढून केले तर तुमच्या जीवनात 100% आनंद येईल। तुम्ही कोणतेही काम सुरू कराल त्यात तुम्हाला यश मिळेल। मित्रांनो, तंत्र आणि ज्योतिषशास्त्रात मिठाला अत्यंत उत्तम मानले गेले आहे। असे म्हणतात की उपाय जर योग्य दिवशी आणि योग्य मुहूर्तावर केला गेला तर तो कधीच अपयशी ठरत नाही। मित्रांनो, मिठाचा वापर अनेक पूजा पाठात केला जातो। अनेक पूजा पाठात जर मिठाचा वापर केला गेला नाही तर त्या पूजा पाठांना पूर्ण मानले जात नाही। घराच्या मिठाच्या डब्यात शांतपणे एक गुप्त वस्तू ठेवली तर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धन वर्षा करेल आणि तुम्ही धनवान बनाल। मित्रांनो, प्रथम कमेंट बॉक्समध्ये जाऊन आम्हाला हे सांगा की तुमच्या घरात तुम्ही स्वतःसाठी एक वेगळा मिठाचा डबा ठेवला आहे की नाही। जर वेगळा मिठाचा डबा ठेवलाच नसेल तर आजच अशा डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरायचे आहे। कारण ज्या उपायाबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत त्यात फक्त मिठाच्या डब्यात ती गुप्त वस्तू लपवायची आहे ज्याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिले आहे। जसेच तुम्ही ती गुप्त वस्तू मिठाच्या डब्यात लपवली किंवा ठेवली तर न फक्त तुम्हाला जन्मजन्मांतराची गरिबी, समस्या आणि यातनांपासून मुक्ती मिळेल तर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, धन दौलत आणि ऐश्वर्य प्राप्त होईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की एखाद्या व्यक्तीच्या घरात जो मिठाचा डबा असतो तो थेट त्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असतो। तंत्रशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की जर एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामा झाला तर त्या घराच्या स्थितीवर मोठा परिणाम होतो आणि त्या घराचा वास्तुदोषही खराब होऊ लागतो। मित्रांनो, मिठाबद्दल हलगर्जी केल्यास तुम्हाला गरिबीचे जीवन जगावे लागू शकते। जर मिठाच्या बाबतीत काळजी घेतली नाही तर तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात। परंतु दुसरीकडे जर तुम्ही तंत्रशास्त्रात सांगितलेला उपाय केला तर मित्रांनो, न फक्त तुमची तिजोरी धनाने भरली जाईल तर तुमच्यावर धनाची वर्षा होईल, इथपर्यंत की तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्याही धनावर राज्य करतील। मित्रांनो, जर तुम्हाला करोडपती बनायचे असेल, तुम्हाला हवे असेल की तुमच्या जीवनातून सर्व प्रकारची गरिबी, समस्या, त्रास, संकटे, दुःख आणि दरिद्रता नाहीशी व्हावी आणि तुमच्या जीवनात कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास येऊ नये तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। कारण मीठ ही एक अत्यंत साधी गोष्ट आहे आणि भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात मीठ असते। परंतु मिठाच्या उपायांचे पालन कसे करायचे हे प्रत्येकाला माहीत नसते। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाच्या उपायांबद्दल सांगणार आहोत जे योग्य पद्धतीने आणि योग्य मुहूर्तावर केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आणि वरदान मिळेल, ज्यामुळे तुमच्या जीवनात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही। म्हणून मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका। जर माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तंत्रशास्त्रानुसार मिठाचे काही खास उपाय केले पाहिजेत जे आम्ही तुम्हाला सांगत आहोत। आणि जर तुम्ही हा उपाय योग्य मुहूर्तावर केला तर न फक्त तुमच्या तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात एक चमत्कारी आणि सकारात्मक बदल येईल। तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्मीचा वरदान आणि आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुम्ही सर्वजण पुढे जाल आणि यशस्वी व्हाल। म्हणून जर तुम्हाला हवे असेल की माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहावी आणि तिच्या आशीर्वादाने तुम्ही भरपूर प्रगती करावी तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये जाऊन त्वरित लिहा, महालक्ष्मी जी की जय। आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा। पहा मित्रांनो, तंत्रशास्त्राच्या अध्ययन क्रमांक 54 मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे, जसे मनुष्याच्या जीवनात त्याच्या जेवणाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते, त्याचप्रमाणे मनुष्याचे संपूर्ण जीवन देखील मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते। कारण मीठ केवळ घराच्या वास्तुदोषाशी संबंधित नाही तर ते व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचेही प्रतीक आहे। इतकेच नाही तर वेद पुराणांमध्येही स्पष्टपणे लिहिले आहे की जर मिठाचा डबा रिकामा राहिला तर त्या घराची बरकत राहत नाही, त्या घराची उन्नती कधीच होत नाही। आणि ज्या घरात मिठाचा योग्य प्रकारे उपाय केला जातो त्या घरात बरकतही होते, उन्नतीही होते आणि त्या घरावर सदैव सकारात्मक ऊर्जा वास करते। मित्रांनो, आम्ही तुम्हाला मिठाबद्दल काही लहान लहान गोष्टी सांगणार आहोत ज्यांचा विशेषतः लक्ष ठेवावा लागतो, जेणेकरून दैनंदिन जीवनातील समस्यांपासून तुम्ही मुक्त राहू शकाल। दुसरीकडे आम्ही तुम्हाला मिठाचे असे उपाय सांगू जे प्राचीन ग्रंथांनुसार योग्य पद्धतीने केल्यास न फक्त तुमच्या तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात एक चमत्कारी आणि सकारात्मक बदल येईल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी।
आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करा. पहिला उपाय म्हणजे दरिद्रतेपासून मुक्ती मिळविण्याचा महाउपाय. समजा तुमच्या घरात दरिद्रता पसरली आहे आणि घरातील लोकांमध्ये एकमेकांशी जुळत नाहीत. घरातील जे लोक काम करतात त्यांना अनेक अडथळे आणि समस्या येतात. तुमच्या घराची उन्नती आणि बरकत पूर्णपणे थांबलेली आहे. आम्ही सांगत असलेला उपाय केल्यानंतर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करू लागेल आणि तुमच्या घरात बरकत आणि उन्नतीही होईल. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या जीवनात खूप यशस्वी होईल आणि खूप पुढे जाईल. गुरुवार वगळता जर तुम्ही कोणत्याही दिवशी घरात पोंछा लावता तर पाण्यात फक्त 1 चिमूट मीठ घाला. गुरुवारी घरात पोंछा कधीच लावला जात नाही. जर तुम्ही गुरुवारी पोंछा लावलात तर त्याने तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करेल. गुरुवार सोडून जेव्हा कधी पोंछा लावाल त्या पाण्यात हलके मीठ घाला आणि सेंधा मिठाने संपूर्ण घराचा पोंछा लावा. तुम्ही असे केल्यास विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही पोंछा लावाल तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतील आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करू लागेल. ज्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करते त्या घरात माता लक्ष्मी निश्चित येतात. त्या घरात बरकतही होते आणि उन्नतीही. आता समजा तुमच्या जीवनात धन येणे थांबले आहे. तुम्ही मेहनत करता परंतु त्याचे फळ मिळत नाही. तुम्ही पाहताय की तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च वाढत आहे. मग हा महाउपाय करा जो आम्ही तुम्हाला सांगतोय. जर तुम्ही हा उपाय योग्य मुहूर्त आणि योग्य पद्धतीने केला तर न फक्त तुमच्या जीवनात धन येऊ लागेल तर धनाचे सर्व मार्ग उघडतील. तुमच्या जीवनातील अनावश्यक खर्च पूर्णतः संपून जाईल. तुम्हाला काय करायचे आहे पहा. गुरुवारच्या दिवशी हा उपाय करावा लागेल. त्याच दिवशी झोपण्यापूर्वी एक काम करा. जिथे मीठ तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते त्याचबरोबर मिठाचे उपाय खूपच प्रभावी मानले जातात. असे म्हणतात मिठाचा योग्य उपाय कोणत्याही माणसाचे बंद नशिबाचे कुलूप उघडू शकतो. मिठाचे उपाय सोपे असतात परंतु शर्त ही असते की हे योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने करावे लागतात. समजा तुमच्या जीवनात कोणतीही समस्या आहे तरीही मिठाचे उपाय केल्यास तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळेल आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धीची वृद्धी होईल. मित्रांनो, मिठाचे असे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे उल्लेख धर्म, तंत्रशास्त्र आणि अनेक शास्त्रांमध्ये आहेत. आणि मित्रांनो, विश्वास ठेवा, हे उपाय खूपच सोपे आहेत. तुम्ही हे उपाय केल्यास कितीही समस्या असली तुम्हाला त्यातून निश्चित मुक्ती मिळेल. मित्रांनो, जर तुमच्या जीवनात कोणतीही मनोकामना आहे, जसे की समजा तुमच्या जीवनात धन येत नाही, तर धर्मशास्त्रात लिहिलेला मिठाचा उपाय करा. चारही बाजूंनी तुमच्याकडे धन खेचले जाईल. नोकरीच्या तयारीत थकलात आणि नोकरी लागत नाही तर तुमची नोकरी नक्की लागेल. तसेच तुमचा बंद व्यापारही चालू होईल आणि तुमची मनोकामना मिठाच्या उपायाने पूर्ण होईल. फक्त हा मिठाचा उपाय शनिवारच्या दिवशी 2-4 मिनिटे काढून करा. मानून चला मित्रांनो, भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि शिवदेवजीच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या मुळापासून समाप्त होईल. म्हणून जर तुम्हालाही हवे असेल की शिवजींचा आशीर्वाद आणि शिवदेवजींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी तर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ असे लिहा. तर मित्रांनो, जरा लक्षात ठेवा, जे मिठाचे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते अत्यंत अचूक आणि सोपे उपाय आहेत. परंतु तुम्हाला हे विशेष लक्षात ठेवावे लागेल की मिठाचे उपाय चुकीचे केले तर त्याचे दुष्परिणामही दिसू शकतात. कारण तंत्रशास्त्रात हे स्पष्टपणे सांगितले आहे की मिठाचे उपाय खूप विचारपूर्वक करायला हवेत. याचा फायदा तुम्हाला लवकर मिळतो आणि त्याचा परिणामही लवकर मिळतो. परंतु मिठाचे उपाय चुकीच्या मुहूर्तावर केल्यास त्याचे दुष्परिणामही दिसतात. पहा मित्रांनो, ही गोष्ट समजून घ्या. जसे भगवान गणेश, भगवान विष्णू, दुर्गा माता, भगवान हनुमान महाराज आणि भगवान भोलेनाथ यांची पूजा असते, त्यात मिठाचा उपाय हमखास केला जातो. जर मिठाचा उपाय किंवा पाठ केला गेला नाही तर त्यांची पूजा पूर्ण मानली जात नाही. दुसरीकडे असेही म्हटले जाते की मिठाचा उपाय चुकीच्या पद्धतीने केल्यास अनेक देवी देवता नाराज होतात. म्हणूनच मित्रांनो, हे विशेष लक्षात ठेवा. हे जे उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी एक मुहूर्त असतो. चुकीच्या वेळेला करू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही एखाद्या पंडित, ज्योतिषी किंवा इतर कोणाकडून पूजा किंवा उपाय करवून घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला थोडा थोडा मिळतो. परंतु एखादा उपाय किंवा पूजापाठ जर तुम्ही स्वतः केला तर त्याचा लाभ तुम्हाला लवकर मिळेल आणि तो हजारो पटीने प्रभावी असेल. मित्रांनो, हे जे मिठाचे उपाय आहेत
ते खूपच सोपे आहेत, परंतु ही क्रिया योग्य मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबी, समस्या आणि या सर्व गोष्टींमधून मुक्ती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे न फक्त तुमच्यासाठी तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या भल्यासाठी आहे. चला मित्रांनो, आता आम्ही तुम्हाला उपायांबद्दल सांगणार आहोत. परंतु त्याआधी तुमच्याकडे एक विनंती आहे की जर तुम्ही अद्याप या व्हिडिओला लाईक केले नाही तर लगेच लाईक करा. पहिला उपाय शत्रूपासून मुक्ती मिळवण्याचा आहे. मित्रांनो, आजकालच्या समाजात जेव्हा तुम्ही साधारण जीवन जगत असता तेव्हा तुमचे शेजारी, नातेवाईक तुमच्याशी जळू लागतात आणि तुमच्याविरुद्ध कट रचू लागतात. ते योजना बनवतात की तुम्हाला कसे नुकसान करता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त हे करायचे आहे की सलग 5 शनिवार कोणत्याही शनी मंदिरात जा. शनी मंदिरात गेल्यानंतर फक्त एक दिवा लावा सरसोंच्या तेलाचा आणि त्यात फक्त 1 चिमूट मीठ घाला. जर तुम्ही हा उपाय 5 शनिवारपर्यंत करता तर तुम्हाला असे यश मिळेल ज्यामुळे तुमच्या मागे असलेला शत्रू तुमचे काहीही वाईट करू शकणार नाही. कारण मित्रांनो, ज्याला शनी महाराजांचा आशीर्वाद मिळतो त्याचे शत्रू त्याचे काहीही वाईट करू शकत नाहीत. दुसरा उपाय आहे मित्रांनो, घरातून नकारात्मक शक्तींना दूर करण्याचा. हा तो महाउपाय आहे जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो, या उपायाला खूप लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्यावर कोणती नकारात्मक शक्ती आहे, काळे जादू केले गेले आहे, बाधा केली गेली आहे आणि तुम्ही यामुळे खूप त्रासलेले आहात आणि तुम्हाला या प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती हवी आहे तर पंडिताकडे जाण्याची गरज नाही. हा उपाय करा आणि हा उपाय तुम्हाला शनिवारच्या संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला काय काय घ्यायचे आहे? सर्वप्रथम एक मातीचे भांडे किंवा पितळेचे भांडे घ्या, परंतु लोखंडाचे घेऊ नका, ठीक आहे? आता तुम्हाला काय करायचे आहे? 11 मिठाचे खडे, 5 कपूर आणि 2 वेलची घ्यायची आहे. आम्ही पुन्हा सांगतो मित्रांनो, 11 मीठ, 5 कपूर आणि 2 वेलची यांना जाळायचे आहे. त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवा. जेव्हा 5 कपूर आणि 2 वेलचीची राख बनते तेव्हा ती राख एका डब्यात ठेवा. या डब्यातून तुम्हाला दररोज थोडीशी राख घ्यायची आहे आणि 1 लोटा पाण्यात मिसळून त्याचे शिंतोडे घराच्या मुख्य दारावर द्यायचे आहेत. जर तुम्ही हे केले तर तुमच्या घरातून नकारात्मक शक्ती कायमच्या नष्ट होतील. आणि मानून चला, शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरात बरकतही येईल. तिसरा उपाय जो आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो असा उपाय आहे ज्यामुळे प्रत्येक प्रकारच्या कष्टांपासून मुक्ती मिळेल. समजा एखाद्या आजाराने तुम्हाला ग्रासले आहे, ज्याचे तुम्ही इलाज करून करून थकलात पण त्याचा फायदा मिळत नाही. तुम्ही त्रासलेले आहात, समस्यांमुळे चिंतेत आहात, तर अशा वेळी तुमची मदत कोण करू शकेल? यावेळी तुमची मदत करतील भगवान भोलेनाथ, देवो के देव महादेव. बिलकुल बरोबर ऐकलेत. हा उपाय जर तुम्ही केला जो आम्ही सांगणार आहोत तर देवो के देव महादेव यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. परंतु या उपायासाठी तुम्हाला सलग 5 आठवडे शनिवारच्या दिवशी कोणत्याही शिव मंदिरात जावे लागेल. 5 आठवडे तुम्हाला तामसिक भोजन, मद्य, मदिरा आणि धूम्रपानापासून दूर राहावे लागेल. ही पूजा एक प्रकारची तपस्या मानली जाते आणि जो कोण हा उपाय करतो त्याचे शरीर निरोगी होते, त्याला रोगांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होते. तुम्हाला फक्त हेच करायचे आहे की प्रत्येक शनिवारी स्नान करून 2 चिमटी मीठ घेऊन कोणत्याही शिव मंदिरात जायचे आहे आणि या 2 चिमटी मिठाला भगवान भोलेनाथांना उत्तर दिशेला उभे राहून अर्पण करायचे आहे. तिथे तुम्हाला नमः शिवाय याचा 1008 वेळा जप करायचा आहे. का 1008? कारण हा भगवान शिवांचा प्रिय नंबर आहे. हे जर तुम्ही केले तर मानून चला मित्रांनो, या उपायानंतर तुम्हाला महादेवाची कृपा आणि वरदान मिळेल. तुम्ही रोगमुक्त व्हाल आणि तणाव, समस्या आणि अडचणींपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तर मित्रांनो, या गोष्टीवर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव असे लिहा आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नाही तर लगेच लाईक करा. आता मित्रांनो, समजा तुमचा आधी व्यापार चालू होता, नंतर व्यापार बंद झाला, ठप्प पडला आणि तुम्ही यामुळे खूपच त्रासलेले आहात. यात एक अत्यंत सोपा उपाय सांगितला आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, व्यापारात मदतीसाठी ज्या देवतेची गरज असते ते आहेत भगवान गणेशजी. जर तुम्हाला गणेशजींचा आशीर्वाद मिळाला तर तुमचा व्यापार पुन्हा चांगला चालू होईल आणि तुम्ही खूप उन्नती कराल. तर फक्त तुम्हाला हे करायचे आहे की बुधवारच्या दिवशी गणेश भगवानजींच्या मंदिरात जायचे आहे. गणेश भगवानजींसमोर गाईच्या दुधापासून बनवला तुपाचा दिवा लावायचा आहे. हे कोणत्याही बुधवार करू शकता. तुम्हाला एक लाल पोटली घ्यायची आहे, ज्यात 21 मीठ आणि 11 कपूर टाकायचे आहेत
आणि ती गणेश भगवानजींच्या उजव्या चरणांना स्पर्शून आणायची आहे. नंतर ती पोटली दुकानात नेऊन मातीच्या भांड्यात किंवा पितळेच्या भांड्यात जाळायची आहे. जेव्हा हे जळून जाईल तेव्हा त्याचा पूर्ण धूर तुमच्या दुकानात पसरवायचा आहे, ज्यामुळे तुमच्या दुकानातील नजर, बाधा आणि बंधने दूर होतील. आणि ही राख 2 आठवडे म्हणजे 14 दिवस गंगाजलात मिसळून दुकानाच्या प्रवेशद्वारावर शिंपडायची आहे. हे केल्यानंतर गणेश भगवानजींच्या आशीर्वादाने तुमचा ठप्प पडलेला व्यापार पुन्हा चालू होईल आणि तुम्ही खूप उन्नती कराल. शेवटचा उपाय धन प्राप्तीचा महाउपाय आहे. जो कोणी हा उपाय करतो त्याला माता लक्ष्मीचा वरदान आणि आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे जीवनातील सर्व धनाशी संबंधित समस्या संपतात. उपाय खूप सोपा आहे. तुम्हाला हा उपाय शनिवारच्या दिवशी करायचा आहे. लक्षात ठेवा, सलग 5 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शनिवारच्या संध्याकाळी स्नानध्यान केल्यानंतर तुमच्या घरात जिथे पूजा होते किंवा जिथे माता लक्ष्मीचा चित्र किंवा मूर्ती आहे तिथे एका गुलाबात 5 मीठ ठेवून माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे. त्यानंतर त्याच गुलाबाला कोणत्याही वाहत्या नदीत किंवा ओढ्यात प्रवाहित करायचे आहे. 5 शनिवारपर्यंत हे करत राहा. अशा प्रकारे तुमच्याकडे 25 मीठ जमा होईल. आता या 25 मिठाला एका लाल पोटलीत ठेवा आणि तिजोरीत, कपाटात किंवा जिथे तुम्ही व्यापार करता तिथे ठेवा. यानंतर तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित जी काही समस्या होती ती संपून जाईल आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्ही तुमच्या जीवनात खूप उन्नती कराल. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 12 उपाय शिकायला मिळतील आणि प्रत्येक उपाय एकाहून एक आहे. फक्त कपूरचा एक तुकडा योग्य ठिकाणी ठेवायचा आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल. परंतु हा उपाय योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करायचा आहे. कसा करायचा याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. आपण सर्वजण जाणतो की प्रत्येक व्यक्ती, तो जगात कुठेही राहत असो, त्याच्या घरात काही ना काही समस्या असतात. कोणाच्या घरात आजार आहे, कोणाच्या घरात धनाची कमतरता आहे, कोणाचा व्यापार चालत नाही, कोणाच्या घरात सुख समृद्धीची कमतरता आहे, तर कोणाच्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित चालले नाही आहे. प्रत्येक समस्येचा उपाय तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये मिळेल. तर विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबतही शेअर करा, कारण त्यांनाही लाभ मिळावा आणि याचे पुण्य मानले जाते. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओमधील माहिती तुमच्या उपयोगाची वाटल्यास आणि आवडल्यास एक लाईक द्या. तर चला जाणून घेऊया कपूरचे चमत्कारी उपाय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कपूरचे एकूण 12 उपाय सांगितले जातील. आपण सर्वजण जाणतो की कपूर एक उडणारा पदार्थ आहे. जर याला उघड्यावर ठेवले तर ते उडून जाईल आणि आपण नेहमीच याचा उपयोग पूजा, आरतीनंतर आणि आरतीवेळी करतो, घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी आणि घरात सुख, शांती व समृद्धी आणण्यासाठी. याला जाळल्याने वातावरणात एक चांगला सुगंध पसरतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते व मनाला शांती मिळते. संस्कृतमध्ये याला कर्पूर, हिंदीत कपूर आणि इंग्रजीत कॅम्फर म्हणतात. पहिला उपाय, जर तुमच्या घरात खूप भांडणं होत असतील, छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होत असतील आणि घरातील सदस्य विसरत असतील की कोण मोठा आहे आणि कोण लहान, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? एक कपूरचा तुकडा घ्या. बाजारात तुम्हाला 3 प्रकारचे कपूर मिळतात. पहिला गोलाकार, दुसरा चौरसाकार आणि तिसरा भीमसैनिक कपूर, ज्याला आपण ढिला कपूर किंवा देसी कपूर असे म्हणतो. कोणताही कपूर घ्या आणि त्याचे 4 भाग करा. जरुरी नाही की तुमचे तुकडे एकसमान तुटतील, फक्त 4 तुकडे करा. आता जेव्हा तुमच्या घरात भांडण होईल, मग ते तुमच्यासोबत असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबियासोबत, तर तुम्हाला ते करायचे आहे की त्या खोलीत जिथे भांडण झाले असेल त्या ठिकाणच्या 4 कोपऱ्यांमध्ये कपूरचे छोटे छोटे तुकडे ठेवा. उदाहरणार्थ, जर तुमच्या बेडरूममध्ये भांडण झाले असेल तर त्या खोलीच्या 4ही कोपऱ्यात कपूरचे छोटे तुकडे ठेवा. कदाचित हा उपाय तुम्हाला निरर्थक वाटेल, परंतु हा खूपच प्रभावी उपाय आहे. हा उपाय खूप वेगाने काम करतो. जेव्हा तुमच्या घरात भांडणवाद होईल तर फक्त हेच करा. काही दिवसातच तुमच्या घराचे वातावरण शांत होईल. घराच्या 4ही कोपऱ्यात कपूरचा एक एक तुकडा ठेवल्याने जो व्यक्ती गुस्सेल असेल त्याचे मानसिक संतुलन हळूहळू ठीक होईल आणि तो भांडणे सोडेल. हो, थोडा वेळ लागेल, पण हा उपाय करून बघा, तुमच्या घराचे वातावरण शांत होईल. दुसरा उपाय, जर तुमच्या दुकानात ग्राहक कमी होत आहेत, तुमचा व्यवसाय वाढत नाही किंवा तुम्ही नोकरी करता आणि तुमच्या नोकरीत प्रगती होत नाही किंवा तुम्हाला नोकरी शोधायची आहे, तर हा उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल.
जर तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीची कमतरता झाली आहे, पैसे साठत नाहीत, उत्पन्न कमी झाले आहे आणि खर्च वाढत आहे, तर तुम्हाला हे करायचे आहे. एक काचेची वाटी घ्या आणि त्यात 7 कपूरचे तुकडे ठेवा. 7 गोळ्या कपूरच्या ठेवा, कोणताही आकार चालेल. त्यानंतर तुम्हाला मेडिकल स्टोअरवरून फिटकरी घ्यावी लागेल. 2 छोटे तुकडे फिटकरीचे घ्या आणि त्याच्यासोबत 1 तुकडा सेंधा मिठाचा घ्या. सेंधा मीठ तेच आहे जे आपण उपवास खातो. साधे मीठ घेऊ नका. या 3ही वस्तू 7 तुकडे कपूर, 2 तुकडे फिटकरी आणि 1 तुकडा सेंधा मीठ वाटीत ठेवा. आता त्या वाटीला एक स्टीलच्या प्लेटने झाका. त्यानंतर जिथे तुम्ही पैसे ठेवता ते दुकानात असो किंवा घर, या वाटीला तिथे ठेवा. जर तुम्ही पैसे एखाद्या छोट्या डब्यात ठेवता तर ही वाटी त्या डब्याजवळ ठेवा. घरात त्या कॅशच्या डब्याच्या जवळ ही कटोरी ठेवावी ज्यामध्ये तुम्ही या 3 वस्तू ठेवल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे? जर तुम्ही हे दुकानासाठी वापरू इच्छित असाल आणि दुकानात तुमची प्रगती करायची असेल तर हा उपाय करा. जर तुम्हाला तुमच्या धनाचा कॅश फ्लो वाढावा आणि दुकानात ग्राहक यावेत असे वाटत असेल तर तुमच्या गल्ल्याच्या म्हणजे कॅश बॉक्सच्या जवळ ही कटोरी ठेवा. तिथे जागा असेल तर ती तिथेच ठेवा. जर ती झाकलेली ठेवली नाही आणि उघड्यावर ठेवली तर कपूर खूप लवकर उडतो. त्यामुळे ते झाकून ठेवा. जर तुमचा कॅश बॉक्स मोठा असेल तर ती बॉक्सच्या आतही ठेवू शकता. हे धनाला आकर्षित करण्याचे काम करते. एक मॅग्नेटप्रमाणे तो धनाला स्वतःकडे खेचतो. आता हे कोणत्या दिवशी करायचे आहे? हा उपाय कोणत्याही शुक्ल पक्षाच्या शनिवारपासून सुरू करावा. महिना श्रावण असो किंवा भाद्रपद, कोणताही असो, तुम्हाला शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शनिवारला हे करायचे आहे. त्यानंतर जेव्हा तुमचा कपूर उडून जाईल तेव्हा लक्ष ठेवा की सेंधा मीठ आणि फिटकरी उडणार नाहीत, फक्त कपूर उडतो. जेव्हा ते उडून जाईल तेव्हा फिटकरी आणि सेंधा मिठाचा तुकडा वाहत्या पाण्यात टाकून द्या आणि हा उपाय पुढच्या शनिवारला पुन्हा करा. ध्यानात ठेवा, आता शुक्ल पक्ष पाहण्याची गरज नाही, कारण तुम्ही याला आधीच शुक्ल पक्षात सुरू केले आहे. आता प्रत्येक शनिवारला हे बदलू शकता. आठवड्यातून एकदा बदला, 15 दिवसांनी बदला किंवा महिन्यातून एकदा, हे तुमच्या सोयीवर अवलंबून आहे. जर तुमच्या आसपास वाहत्या पाण्याची सुविधा नसेल, जसे की जर तुम्ही फ्लॅटमध्ये किंवा शहरात राहत असाल, तर हे बाल्कनीत कोणत्याही झाडाच्या किंवा झुडपाजवळ टाकू शकता. किंवा एका भांड्यात पाणी भरून त्यात हे दोन्ही तुकडे ठेवा. साधारणतः 8-10 तासांत हे दोन्ही तुकडे वितळतील. हे पाणी बेसिनमध्ये ओतून वाहून द्या. नंतर शनिवारला 3ही वस्तू नवीन कटोरीत ठेवून हा उपाय पुन्हा करा. तुम्ही विश्वास ठेवा, प्रत्येक महिन्यात 4 किंवा 5 शनिवार असतात, त्यामुळे दर शनिवारला हे करायचे नाही. जेव्हा कपूर उडेल तेव्हाच हा उपाय पुन्हा करा. हा उपाय तुमच्या घर किंवा दुकानात गजबची तेजी आणतो. तुम्ही पाहाल की तुमचा व्यवसाय खूप वेगाने सुरू होईल. एकदा हा उपाय करून पहा. महिन्याभरात तुमच्या दुकानात इतकी तेजी येईल की ग्राहक भराभर येऊ लागतील आणि तुम्ही हे पाहून आश्चर्यचकित व्हाल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.